नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा क्लास 10 मॅथमॅटिक्स सब्जेक्ट पाहूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 पॉइंट्स कव्हर करूया. पहिला पॉइंट आहे मार्किंग पॅटर्न. ह्या पॉइंट मध्ये आपण काय पाहूया? मार्किंग पॅटर्न मध्ये पाहूया की मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे, हा किती मार्काचा सब्जेक्ट असतो, ह्या सब्जेक्ट मध्ये पास होण्यासाठी किती मार्क लागतात व ग्रेस मार्क म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण पॉइंट 1 मध्ये कव्हर करूया. पॉइंट 2 कोणता आहे? क्वेश्चन पेपर पॅटर्न. आता ह्या पॉइंट मध्ये आपण काय कव्हर करूया? ह्या पॉइंट मध्ये आपण पाहूया की क्वेश्चन पेपर जो आहे हा किती मार्काचा असतो व आपल्याला किती वेळ दिलेला असतो हा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी, व ह्या क्वेश्चन पेपर मध्ये किती प्रश्न असतात म्हणजे किती क्वेश्चन्स असतात एकूण. ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉइंट 2 मध्ये पाहणार आहोत. व पॉइंट 3 काय आहे? सिंपल सिलेबस. म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मॅथमॅटिक्स चे दोन पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. मॅथमॅटिक्स पार्ट 1 हा अल्जेब्रा आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 2 हा जॉमेट्री आहे. तर त्यांचा सिलेबस आपण ह्या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा आपण मार्किंग पॅटर्न पाहूया. पहिला क्वेश्चन असा आहे की आपला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट किती मार्क्स असतो? मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आपला 100 मार्क्स असतो. त्यामध्ये जी थिअरी असते ही 80 मार्क्सची असते. ही जी थिअरी आहे त्यामध्ये दोन पेपर्स असतात. पहिला पेपर असतो मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा 40 मार्क्सचा. दुसरा पेपर असतो मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री 40 मार्क्सचा. आणि इंटरनल आणि प्रॅक्टिकल हे असतात 20 मार्क्सचे. असे मिळून थिअरी व इंटरनल मिळून आपला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हा असतो 100 मार्क्सचा. दुसरा क्वेश्चन असा आहे की मिनिमम किती मार्क लागतात पास होण्यासाठी? तर मिनिमम 35 मार्क्स लागतात पास होण्यासाठी. तिसरा क्वेश्चन असा आहे की थिअरी आणि इंटरनल मध्ये मिनिमम किती मार्क लागतात? जर थिअरी जी आहे आपली 80 मार्क्सची आहे तर त्यात मिनिमम आपल्याला 28 मार्क पडायला हवेत, व इंटरनल किंवा प्रॅक्टिकल हे आपले 20 मार्कचे आहेत तर त्यामध्ये मिनिमम आपल्याला 7 मार्क पडायला हवेत. तिसरा क्वेश्चन असा आहे की ग्रेस मार्क किती असतात? मॅथमॅटिक्स मध्ये ग्रेस मार्क असतात 3. याचा अर्थ असा आहे की समजा एखादा स्टुडंट आहे त्याला 32 मार्क्स पडलेत आणि पासिंग कितीचं आहे? 35 मार्क्सचं. तर हे 3 मार्क त्याला ऍज अ ग्रेस भेटतात आणि त्याचे 32 प्लस 3 म्हणजे 35 असे त्याला मार्क भेटून तो पास होतो. म्हणजे जर तुम्हाला 32 मार्क पडले तर तुम्ही पास व्हाल, किंवा 33 मार्क पडले तरी तुम्ही पास व्हाल, किंवा 34 मार्क पडले तरी तुम्ही पास व्हाल. कारण की ग्रेस मार्क आहे 3. मिनिमम जर तुम्हाला 32 मार्क पडले तर हे ग्रेस मार्क ऍड होतात आणि तुम्ही पास होता. आता हे झालं मार्किंग पॅटर्नचं. आता आपण पाहूया की आता आपण पाहूया सेकंड पॉइंट होता आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न. आता आपण पाहूया क्वेश्चन पेपर पॅटर्न. क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये आपण एक्झाम्पल घेऊया मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा पेपर. हा पेपर 40 मार्क्सचा आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 2 तास दिलेले आहेत, म्हणजे 2 आवर्स दिलेले आहेत. आणि ह्या पेपर मध्ये टोटली किती क्वेश्चन्स आहेत? क्वेश्चन्स आहेत 5. क्वेश्चन 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मॅथमॅटिक्स हा जो पेपर आहे अल्जेब्राचा हा 40 मार्क्सचा पेपर आहे. 2 आवर्स दिलेले आहेत सोडवण्यासाठी आणि टोटल क्वेश्चन्स किती आहेत? तर टोटल क्वेश्चन्स आहेत 5. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी नोट्स आहे, नोट मध्ये जे लिहिलेले आहेत जे 4 पॉइंट आहेत हे गो थ्रू करूया, कारण की हे खूप मेन पॉइंट्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो पॉइंट आहे हा कव्हर करूया. पहिला पॉइंट कुठला आहे? ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. म्हणजे थोडक्यात काय, एकूण किती क्वेश्चन्स आहेत? 5 आहेत. क्वेश्चन 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5च्या 5 क्वेश्चन्स काय आहेत? कंपल्सरी आहेत. पॉइंट 2 काय आहे? यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही. पॉइंट 3 काय आहे? द नंबर टू द राईट ऑफ द क्वेश्चन्स इंडिकेट फुल मार्क. म्हणजे याचा अर्थ काय असतो? जो पण क्वेश्चन दिलेला आहे त्याच्या राईट हँड साईडला जे पण नंबर लिहिलेला आहे तो त्या क्वेश्चनचे काय असतात? मार्क असतात. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन 1A जर तुम्ही चेक केला तर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन आणि त्याच्या उजव्या साईडला काय आहे? 4 लिहिलेलं आहे. म्हणजे हे काय झाले? त्याचे मार्क झाले. म्हणजे थोडक्यात क्वेश्चन 1A चे मार्क किती आहेत? 4 मार्क. क्वेश्चन 1A हा 4 मार्कला आहे. आणि त्यात खाली जर तुम्ही बघितलं तर त्यात 4 सब क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन 1, सब क्वेश्चन 1, सब क्वेश्चन 2, सब क्वेश्चन 3 आणि सब क्वेश्चन 4. म्हणजे
जर हा क्वेश्चन 4 मार्कचा असेल तर प्रत्येक सब क्वेश्चन किती मार्कचा असेल? 1 मार्कचा. म्हणजे सब क्वेश्चन 1 1 मार्कला, सब क्वेश्चन 2 1 मार्कला असं आहे. आता फोर्थ पॉईंट कोणता आहे? इन केस ऑफ एमसीक्यू क्वेश्चन नंबर 1 ब्रॅकेटमध्ये ए ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड अँड विल बी गिव्हन क्रेडिट. ह्याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन 1 ए हा जो आहे हा एमसीक्यू असतो. हे जे 4 सब क्वेश्चन आहेत हे काय आहेत? एमसीक्यू आहेत. आता इथं नीट काय लिहिले ते पाहूया. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड अँड विल बी गिव्हन क्रेडिट. म्हणजे काय? तर एक एक्झाम्पल देतो मग तुम्हाला चांगलं समजेल. आता हे एक्झाम्पल चेक करा. ही एक एमसीक्यू आपल्याला दिलेली आहे, एक डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? राईट द डिग्री ऑफ गिव्हन डिटर्मिनंट. आता समजा ह्याला आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत, ए बी सी आणि डी. आपल्याला आपण काय केलं? पहिल्यांदा आन्सर लिहिलं A1 आणि नंतर आपल्याला थोड्या वेळाने समजलं की अरे यार ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2. तर आपण हे खोडलं आणि परत आन्सर काय लिहिलं? ब्रॅकेटमध्ये B2. तर आणि हे करेक्ट आन्सर काय आहे? B2 हे करेक्ट आन्सर आहे. ते आपण लिहिलेलं आहे आणि आपण काय कन्सिडर करू? आपल्याला 1 मार्क भेटेल. पण तसं नाही होणार. आता पॉईंट नंबर 4 काय होता? जे पण तुम्ही पहिल्यांदा लिहाल, म्हणजे इथं आपण तुम्ही पहिल्यांदा काय लिहिलं? ए लिहिलं, तेच कन्सिडर केलं जाईल. म्हणजे आता तुम्ही A1 लिहिलंय, हे आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे? हे आन्सर चुकीचं आहे, म्हणजे तुम्हाला ह्याला मार्क भेटणार नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही एमसीक्यू सोडवताना खडाखोड करू नका आणि जे पण आन्सर आहे ते व्यवस्थित लिहा. जर तुम्ही असे खडाखोड करून जर दुसरा आन्सर वगैरे लिहिलं तर तुम्हाला मार्क भेटणार नाही. ओके, आता आपण परत येऊया क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये. हे झाले 4 पॉईंट्स आपले. आता आपण वन बाय वन प्रत्येक क्वेश्चन थ्रू जाऊ. क्वेश्चन 1 ए हा काय? एमसीक्यू आहेत, हे 4 मार्काचे आहेत. क्वेश्चन 1 बी काय आहे? हे सिंपल क्वेश्चन्स असतात, हे पण 4 मार्काचे असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 1 मार्क तुम्हाला भेटेल. क्वेश्चन 2 ए हा जर तुम्ही नीट बघितला तर कम्प्लीट अँड राईट एनी 2 ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग. हे 4 मार्काचा क्वेश्चन आहे, पण ह्यामध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन्स आहेत. नीट चेक करा. सब क्वेश्चन 1, सब क्वेश्चन 2 आणि सब क्वेश्चन 3. ह्यातले कुठलेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर मी असं ऑब्झर्व केलेलं आहे, मोस्टली काय काय जण काय करतात, 3 पण क्वेश्चन सोडवतात, कारण की त्यांना 3ही येत असतात. असं करू नका. का? कारण की तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे. टोटली 2 आवर्सचाच वेळ आहे. तुम्हाला सगळा पेपर संपवायचा असतो, कव्हर करायचा असतो. त्यामुळे इथं जेवढे लिहिलेत, 2 लिहिलेत तर 2च क्वेश्चन्स, ह्या 3 पैकी 2च क्वेश्चन्स सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आता क्वेश्चन 2 बी किती आहे? सॉल्व्ह एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. आणि हा क्वेश्चन 2 बी किती मार्काचा असतो? 1 मार्काचा असतो. आता ह्यामध्ये किती सब क्वेश्चन्स आहेत? एकूण 5 सब क्वेश्चन दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत? 4 सब क्वेश्चन सोडवायचे आहेत. याचा अर्थ प्रत्येक सब क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो. परत क्वेश्चन 3 ए किती मार्काचा आहे? क्वेश्चन 3 ए आहे 3 मार्काचा. आणि काय त्यामध्ये किती सब क्वेश्चन्स आहेत? त्याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत, सब क्वेश्चन 1 आणि सब क्वेश्चन 2. ह्यामध्ये फक्त तुम्हाला एकच क्वेश्चन सोडवायचा आहे. का? कारण की इथं लिहिलंय राईट एनी 1 ऍक्टिव्हिटी, म्हणजे एकच क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. दोन्हीपैकी एकच सोडवायचा. क्वेश्चन 3 बी सॉल्व्ह एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता क्वेश्चन 3 बी मध्ये तुम्हाला 4 सब क्वेश्चन्स आहेत. सब क्वेश्चन 1, 2, 3, 4. ह्या चारीपैकी तुम्हाला फक्त 2च सब क्वेश्चन सोडवायचे आहेत. सगळे सोडवत बसू नका, कारण की वेळ पुरत नाही मग. क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5. आता क्वेश्चन 4 जर तुम्ही बघितलं, इथे लिहिले सॉल्व्ह एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला क्वेश्चन 4 आहे हा 8 मार्काचा आहे. त्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत, 1, 2, 3. ह्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. इथे लिहिलेलं आहे 2. हे नीट वाचायचं आणि ऍज पर जेवढे सोडवायचे तेवढेच सोडवायचे, एक्स्ट्रा सोडवत बसू नका. क्वेश्चन 5 काय आहे? सॉल्व्ह एनी वन ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन 5 ला किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. 2 क्वेश्चन्स असतात, सब क्वेश्चन्स असतात, त्यापैकी एक तुम्हाला सोडवायचा असतो. असा हा आपला पॅटर्न आहे. म्हणजे टोटल किती क्वेश्चन्स आहेत? 5 क्वेश्चन्स. 5. ओके. क्वेश्चन 1 ए बी, क्वेश्चन 2 ए बी, क्वेश्चन 3 ए बी, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5. क्वेश्चन 1 कंपल्सरी सगळे सोडवायचे. क्वेश्चन 1 ए, क्वेश्चन बी कंपल्सरी सगळे सोडवायचे. क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला 2 सोडवायचे. 2 ए मध्ये तुम्हाला 2 सोडवायचे. 2 बी मध्ये तुम्हाला 4 सोडवायचे. परत क्वेश्चन 3 ए मध्ये तुम्हाला 1 सोडवायचं आहे. क्वेश्चन 3 बी मध्ये तुम्हाला
दोन क्वेश्चन्सच सोडवायचे, 4 पैकी 2 सोडवायचे. क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला किती 2 सोडवायचे. 3 असतील क्वेश्चन्स त्यातले तुम्हाला 2च सोडवायचे आणि क्वेश्चन 5 मध्ये 2 क्वेश्चन्स असतील त्यातले तुम्हाला एकच सोडवायचं. त्यामुळे काय होईल, बरोबर तुम्हाला वेळ पुरेल. आणि लक्षात ठेवा 2 तासाचाच वेळ आहे आणि 40 मार्काचा पेपर आहे. ओके, हा होता क्वेश्चन पेपर पॅटर्न. आता आपण नेक्स्ट काय बघूया, सिलेबस पाहूया. आता सिलेबस मध्ये काय पाहूया की आपल्याला माहिती आहे 2 पेपर आहेत, मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा, मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री. आता पार्ट 1 मध्ये काय आहे, अल्जेब्रा. आता अल्जेब्राचा जर तुम्ही सिलेबस पाहिला तर टोटली अल्जेब्रामध्ये तुम्हाला किती चॅप्टर्स आहेत, 6 चॅप्टर्स आहेत. चॅप्टर 1 कोणता आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. चॅप्टर 2 कोणता आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. चॅप्टर 3 कोणता आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स. चॅप्टर 4 आहे फायनान्शियल प्लॅनिंग. चॅप्टर 5 आहे प्रोबॅबिलिटी. चॅप्टर 6 आहे स्टॅटिस्टिक. आणि जर तुम्ही इथे पाहिलं वेटेज लिहिलेलं आहे विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन. तर वेटेज म्हणजे काय असतं, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर कोणत्या चॅप्टरला किती महत्व द्यायचं हे आपण कशावरनं ठरवतो, वेटेजवरनं ठरवतो. फॉर एक्झाम्पल, आता इथं जर तुम्ही चेक केलं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये वेटेज किती आहे, विदाउट ऑप्शन 12 मार्काचा चॅप्टर आहे आणि वेटेज विथ ऑप्शन किती आहे, 16 मार्काचा चॅप्टर आहे. म्हणजे सगळ्यात जास्त वेट कुठल्या चॅप्टरला आहे, तर आहे लिनियर अल्जेब्राला. त्यामुळे अभ्यास करताना आधी कुठला करायचा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर करायचा. आता ज्यावेळेस तुम्ही गो थ्रू कराल अल्जेब्राच्या चॅप्टर थ्रू, सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे, चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 6. ह्या तिन्ही चॅप्टरला सगळ्यात जास्त वेटेज. आणि तुम्ही इथं बघितलं 12, 12 आणि 12 म्हणजे 36 मार्क्स फक्त ह्या 3 चॅप्टरचा अभ्यास केल्याने तुम्हाला भेटू शकतात, जर व्यवस्थित अभ्यास केला तर. ओके, आता वेटेजचा कसं, कुठल्या चॅप्टरला किती फोकस द्यायचा, ह्याचा अर्थ काय असतो, कुठल्या चॅप्टरला किती फोकस द्यायचा हे ठरवतो. आता इथं जर तुम्ही चेक केलं तर इथं 2 प्रकार आहेत, विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन. म्हणजे काय, तर मिनिमम तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये 12 मार्काचा ह्या चॅप्टर मधनं पडणारच. म्हणजे इथं आता किती लिहिलंय, 12 मार्क लिहिलेत ना, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा जो चॅप्टर आहे ह्यामध्ये मिनिमम 12 मार्काचे प्रश्न तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये असणार. आणि जास्तीत जास्त किती पर्यंत असू शकतात, 16 पर्यंत असू शकतात, हे लक्षात ठेवा. आता हे झालं अल्जेब्राचं. आता तसं आपण बघूया मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्रीचा. जॉमेट्रीचं जर तुम्ही पाहिलं तर टोटली 7 चॅप्टर्स आहेत. पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, दुसरा चॅप्टर आहे पायथागोरस थेरम, तिसरा आहे सर्कल, चौथा आहे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, पाचवा आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, सहावा आहे ट्रिग्नोमेट्री, सातवा आहे मेन्सुरेशन. असे 7 टोटल चॅप्टर्स आहेत. आणि वेटेज कशाला जास्त आहे, वेटेज आहे सिमिलॅरिटी, परत सर्कल सॉरी, आणि मेन्सुरेशन. ओके, हे जर 3 चॅप्टर जर तुम्ही नीट बघितले, हे सगळ्यात जास्त वेटेजचे आहेत. मग तुम्हाला आता तुमचा फोकस कुठे गेला पाहिजे, ह्या 3 चॅप्टर्स वर गेला. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर ह्या चॅप्टरचा जास्त अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोपे जातील, म्हणजे जास्त पेपर कव्हर होईल. कारण की ह्या चॅप्टरचे सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतील. ओके, तर हे झाले आपले 4ही पॉइंट्स, 3ही पॉइंट्स कव्हर झाले. पहिल्यांदा आपण काय बघितलं, मार्किंग पॅटर्न बघितला. दुसऱ्यांदा आपण काय बघितलं, क्वेश्चन पेपर बघितला. आणि तिसऱ्यांदा आपण काय बघितलं, सिलेबस पाहिला. ओके, आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, अल्जेब्रा स्टार्ट करूया. अल्जेब्रा मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टर आपण स्टार्ट करूया. थँक्यू फॉर वॉचिंग.